आमरस. बळच उठले, बळच झोपेतून. तर आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा. आणि मी माझ्या या सीझनचा पहिला आमरस खातेय. 3 hours later. एवढं डेंजर पोट भरून जेवण केलं की मी डायरेक्टली झोपून गेले आणि आता उठली आहे. संध्याकाळ झाली आणि मला इतकी डेंजर झोप लागली. मी बळच उठले, बळच झोपेतून. आता मी मस्त आवरते पटकन आणि मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर मी आता पटकन रेडी होते आणि मग नंतर व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला ते बघून खरंच खूप छान वाटेल. तर हा आहे माझा आउटफिट फॉर द डे. मस्तपैकी कुर्ती घातली आहे आणि आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. सो लेट्स गो. तर तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे आली आहे. मी आली आहे विशाल गणपतीला. इथे खूप छान असा आंबा महोत्सव चालू आहे. म्हणजे एकदम छान असं आंब्याचं सजावट गणपतीच्या अवतीभोवती केली, तुम्ही बघू शकता. आणि एवढं प्रसन्न वाटतंय तिथे गेल्यानंतर. खूप छान वाटतंय. मी आले तेव्हा ना एकदम छोटीशी लाईन होती, बट आता माझं दर्शन झालंय आणि बघा किती मोठी लाईन लागली आहे. बरं झालं मी लवकर आले. वाव, किती छान कलरफुल बँगल्स आहेत. आज अक्षय तृतीया आहे म्हणून सगळीकडे आंबेच आंबे दिसत आहेत. सगळ्यांनी आंबे विकायला ठेवलेत. मला ना खूप जास्त भूक लागली होती म्हणून म्हटलं की एक मस्तपैकी थंडगार ज्यूस प्यावा. आणि त्याच्यानंतर पेट्रोल टाकायचं होतं गाडीमध्ये, पण पेट्रोल पंपावरती जरा जास्तच गर्दी होती. त्यानंतर घरी आले कारण माझी जी नेल पेंट होती ती एकदम खराब झाली होती. आणि मग मी हा शेड लावला जो जो की आहे झुडिओचा. आणि दोन्ही पण प्रोडक्ट झुडिओचे आहे, म्हणजे नेल पॉलिश रिमूव्हर आणि ही जी नेल पॉलिश आहे ती पण झुडिओची आहे. आणि स्पेशली हा जो कलर आहे तो मला खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती टॉप कोट लावलाय आणि असं काहीतरी ते टर्न आउट झाले, जे की मला खूप जास्त आवडलं. तर हे सगळं झालं ना, मी परत रेडी झाले आणि बाहेर चालले कारण मला हेअरकट करायचा होता. त्याच्यामुळं म्हटलं थोडं लेट जावं म्हणजे ऊन पण कमी होईल. आणि वातावरण पण इतकं छान झालं होतं, म्हणजे ऊन पण नव्हतं आणि थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं. तर तिथं गेल्या ना मला कॉम्प्लिमेंटरी ताक भेटलं. आणि माझा नंबर यायला अजून खूप वेळ होता म्हणून मी असं हे काय बोलतो त्याला शब्दगंध काय हे सोडवत बसले. आणि फायनली आता माझा नंबर येणार होता. तर मग बघूया मी कोणता हेअरकट करते. मी अजून काहीच ठरवलं नाही. मी त्यांनाच विचारेल की कुठला हेअरकट करायचा. सो आता मी हेअर वॉश माझा डन झाला आहे. तर मी माझे हेअर्स अजिबात कट नाही केले. मी फक्त फेस फ्रेमिंग केली आहे, म्हणजे पुढचे फ्लिक्स फक्त कापलेत. आणि इथे अशीच आम्ही माझ्या मस्ती केली आणि माझे हेअर्स असे काही दिसत होते. तर ऑल ओव्हर हा असा होता माझा आजचा दिवस. सो बाय बाय, गुड नाईट.